हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. लास्ट टाइम आपण क्वाड्रिलॅटरल बघितलेला होता आणि त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये आपण दोन गोष्टी शिकलो होतो. त्या थोड्याशा रिवाइज करूया. सी हिअर वन क्वाड्रिलॅटरल आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर. हिअर you can consider this is as a rectangle. So we are going to give name to this, that is A, B, C, D. आपण त्याला नाव दिलं आणि मग आपण दोन ज्या गोष्टी बघितलेल्या होत्या त्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. दॅट इज ॲडजेसंट साइड. ॲडजेसंट साइड. ॲडजेसंट साइडमध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घेतला होता की जर आपल्याला ॲडजेसंट साइड शोधायच्या आहेत तर ह्या ॲडजेसंट साइड शोधताना एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज कॉमन व्हर्टेक्स. कॉमन व्हर्टेक्स. कारण आता आपण जो पुढचा पार्ट शिकणार आहे तो पार्ट ह्याच दोन गोष्टींवरती अवलंबून आहे. ॲडजेसंट साइड शोधताना आपल्याला कॉमन व्हर्टेक्स घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण दोन साइड ठरवायच्या आहेत, त्या दोन साइडसाठी ॲडजेसंट साइडसाठी एक व्हर्टेक्स कॉमन घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं ए हा व्हर्टेक्स पहिला सिलेक्ट केला. हा कॉमन कुठल्या दोन साइडमध्ये येतोय? दॅट इज साइड ए डी अँड साइड ए बी. Two sides are there where the A is common. Okay, and the next मी दुसरी एक शिकवलेला होता पार्ट, दॅट इज अपोजिट साइड. सी हिअर, अपोजिट साइड. आता अपोजिट साइड मध्ये आपण ह्याच्या उलट शब्द घेतला होता. म्हणजे काय शब्द येणार आहे बघा? नो कॉमन व्हर्टेक्स. इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची होती की कॉमन व्हर्टेक्स इथं नाही आहे. नो कॉमन व्हर्टेक्स म्हणजे एक सुद्धा अल्फाबेट कॉमन येणार नाही आहे दोघांमध्येही. सी हिअर, साईडच्या बाबतीत. मग आता एक सुद्धा येणार नाही आहे म्हणल्यावर कोणत्या दोन साईड येणार आहेत? यू कॅन सी हिअर. जर मी ए बी ही साईड सिलेक्ट केली तर ए आणि बी अल्फाबेट नसणारे दुसरे एखादी साईड म्हणजे कोणती? आणि सी डी किंवा डी सी. आपण उलट सुलट वाचू शकतो. तर सी डी किंवा डी सी. नाव वी आर गोइंग टू सी द सेम कंडिशन. सेम प्रकार आपल्याला बघायचे आहेत, पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता ॲडजेसंट अँगल्स. बी केअरफुल. आता आपण अँगल्स विषयी बोलतोय. हा, ॲडजेसंट अँगल. आता ॲडजेसंट अँगल्स म्हणजे काय येणार आहे? ॲडजेसंट अँगल्स आर दोज अँगल्स डू नॉट हॅव कॉमन हॅव द कॉमन आर्म. म्हणून मग मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते कॉमन आर्म. आर्म म्हणजे काय? थोडक्यात बाजू. बघा हा, कॉमन आर्म. मग असा अँगल शोधायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन आर्म येणार आहे. म्हणजे बाजू एक कॉमन येणार आहे. मग मी एक्झाम्पल म्हणून इथं थोडंसं गिरवून दाखवते तुम्हाला. सी हिअर, आपण गिरवूया. ह्या ग्रीन कलरनं मी मुद्दामून ही करून दाखवते. ए बी हा मी एक आर्म सिलेक्ट केला जो दोन अँगलमध्ये कॉमन येणार आहे. मी मुद्दामून तो ग्रीन कलर दाखवलेला आहे. आता तो कोणत्या दोन अँगलमध्ये कॉमन येतोय बघा. मी ए बी पासून जर साईड इकडून वाढवली बी पासून तर एक अँगल तयार झाला. हिअर इट इज. कोणता बघा? आय कॅन राईट डाऊन द नेम ऑफ दिस, दॅट इज अँगल ए बी सी. अँड इफ आय जस्ट इंट्रोड्यूस दिस साईड म्हणजे ही साईड पुढे वाढवली ए पासून तर अजून एक येतोय, दॅट इज अँगल डी ए बी. मग लक्षात कसं ठेवायचं आहे? जी साईड आपण ठरवलेली आहे त्याच साईडपासून तयार होणारे दोन अँगल. बघा बरं, ॲडजेसंट अँगल सापडले का? म्हणून आपण लक्षात ठेवलं कॉमन आर्म. ज्या वेळेला आपण हे केलेलं होतं की आपल्याला साईड ठरवायची होती त्यावेळेला कॉमन व्हर्टेक्स शोधला होता आपण, कॉमन किंवा अनकॉमन, नो कॉमन. तर इथं पण तसंच लक्षात ठेवायचं आहे. नाव द नेक्स्ट वन, दॅट इज द अपोजिट अँगल. अपोजिट अँगल किती येऊ शकतात ते आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. मी एक फिगर घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा सगळं सांगणार आहे. अपोजिट अँगल. आता जसं कॉमन व्हर्टेक्स शोधला आणि कॉमन आर्म शोधल्यानंतर आपण नो कॉमन व्हर्टेक्स घेतला, तसं इथं नो कॉमन आर्म. येस, करेक्ट. नो कॉमन आर्म. सी हिअर, नो कॉमन आर्म. आता एकही आर्म कॉमन नाही असं शोधायचं आहे. आय एम जस्ट गोइंग टू चेंज द कलर. म्हणजे असा अँगल ज्याच्यामध्ये कॉमन आर्म नाही आहे. शोधता येतोय का बघा बरं? असा अँगल ज्याच्यामध्ये कॉमन आर्म नाही आहे. येस, वी कॅन सी हिअर. मी मुद्दाम कलर चेंज केलेला आहे.
समजा मी बी पासून स्टार्ट करून एक तयार केला, BAD हा एक अँगल झाला आणि दुसरा एक अँगल मी सिलेक्ट केला दॅट इज BCD. म्हणजे इकडचा एक अँगल आणि इकडचा अँगल ह्यांच्यामध्ये काही कॉमन येते का? नो, नॉट ॲट ऑल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल की अँगल BAD and angle BCD are the opposite. आता उरलेले दोन तुम्ही लगेच लक्षात घेऊ शकता. म्हणजे अपोजिट म्हणजे समोरासमोर येणारे. A च्या समोर C आला तसं B च्या समोर पण D आला ना, तर तो दुसराही होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता की आपण कसे शोधायचे आहेत. आता मी एकाच वेळेला किती होऊ शकतात ह्याच्याविषयी थोडीशी आयडिया देणार आहे आणि मग ते लक्षात आल्यानंतर मग तुम्ही पुढचं पाठ करू शकाल की आपल्याला पुढचं जे करायचं आहे त्याच्याविषयी आपण बोलू शकू. आता सो आय एम गोइंग टू शो यू डायरेक्टली हाऊ मेनी ॲडजस्टंट साइड्स, हाऊ मेनी ॲडजस्टंट अँगल्स अँड सो ऑन. सो वी आर गोइंग टू सी द वन क्वाड्रिलॅटरल अगेन. सी हिअर वन क्वाड्रिलॅटरल. मी नावं चेंज करते त्याची. दॅट इज अ PQRS. आता आपल्याला काय शोधायचं आहे? पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे दॅट इज ॲडजेसंट साइड्स. आता मी नो कॉमन किंवा काय असं म्हणणार नाही आहे. आता डायरेक्टली लिहिणार आहे आपण ॲडजेसंट साइड. शोधायच्या कशा ते मी सांगते सोप्या पद्धतीनं. ॲडजेसंट साइड शोधताना पहिल्यांदा कुठला तरी एक व्हर्टेक्स सिलेक्ट करायचा. मी पहिला P व्हर्टेक्स सिलेक्ट केलेला आहे. P व्हर्टेक्स सिलेक्ट केला, P पासून स्टार्ट केला. आता काय येणार बघा, पहिली साईड लिहिते मी क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. PQ ही पहिली साईड आहे बरं का. जो एंड होतो ना तिथून परत स्टार्ट करायचं. म्हणजे Q एंड झालाय ना, Q पासून स्टार्ट परत केलं QR. ओके, पहिली पेअर झाली. नाव साईड PQ अँड QR. आता दुसरी पेअर, पहिली जी लास्टला लिहिली मी QR, त्याच्या पुढं QR, R एंड झालं ना इथं, तर R पासून पुढं RS. ओके, आता S ला RS परत रिपीट करायचे. RS पासून पुढे जावा RS. क्लॉकवाईज आपण फिरतोय. RS कडून पुढची साईड दॅट इज PS किंवा SP. चला बरं, आपण आलो की नाही परत फिरून P पासून वी आर स्टार्टिंग अँड गो लाईक दिस. आपण अशा डायरेक्शनमध्ये गेलो आणि परत जाऊन आपण अशा डायरेक्शनमध्ये आलो. ॲडजस्टंट साइड्स वी आर गोइंग टू कम्प्लीट हिअर नाव द नेक्स्ट वन. आता दुसरं कोणतं आहे बघा, पुढचं आहे दॅट इज अबाउट अपोजिट साइड. वी आर गोइंग टू राईट डाऊन द अपोजिट साइड. अपोजिट मराठीमध्ये सरळ सरळ समोरासमोर येणाऱ्या आणि आपल्याला सोपं जाऊन लक्षात ठेवलेलं दॅट इज नो कॉमन व्हर्टेक्स. कुठलाही कॉमन व्हर्टेक्स येणार नाही आहे. मी पहिली साईड PQ घेतली. साईड लिहायची कधीही दोन अक्षरातच असते PQ. तिचे अपोजिट P आणि Q वर्ड नसणारे, अल्फाबेट नसणारे दॅट इज SR. आता PQ नंतर कुठली साईड अजून आहे? PQ आणि SR म्हणजे समोर समोरच्या दोन झाल्या. आता इथली घ्यायची म्हणून P पासून स्टार्ट होणार दुसरी PS. मग अपोजिट काय येणार? PS हे अल्फाबेट नसणार उरलेलं दॅट इज QR. अपोजिट साइड सुद्धा झाल्या. नाव वी आर गोइंग टू राईट डाऊन द ॲडजेसंट अँगल्स. ॲडजेसंट अँगल्स. आता ॲडजेसंट अँगलच्या बाबतीत मी काय सांगितलेलं होतं? येस, कॉमन आर्म लक्षात ठेवायचं आहे. एकच साईड. मग आपण एकच साईड PQ कन्सिडर केली तर दोन अँगल येणार आहेत बघा. PQ साईडवर असणारे अँगल QPS. जर लक्षात नसेल तर मी असं दाखवते बघा, लाईक दिस. अँड अनदर अँगल दॅट इज अँगल PQR. कारण की P आणि Q हे दोन एकाच साईडचे एंड पॉइंट आहेत जे मिडलला लिहिलेले आहेत मी. ओके, नाव आता त्याच्यावरती आता पुढची साईड धरली मी QR. Q आणि R जर मी मिडलला लिहायचं म्हटलं तर आपण आता एक मिडलला दिलेलं जसं मी लिहिते बरं का. इथं बघा सी हिअर मिडलला म्हणजे अँगल लिहायचे. इथं मिडलला ते लिहिलेले आहेत मी. ओके, अँगल Q अँड अँगल R. अलीकडचे पलीकडचे लेटर्स तुम्ही भरू शकता. अँगल PQR अँड अँगल QRS.
ओके. नाव वन मोर पेअर. आता पुढची पेअर लिहायची आपल्याला. आपण पी क्यू लिहिली, मग क्यू आर लिहिली. आता आर एस मध्ये लिहिते मी लेटर ते आर अँड एस. अँगलचं चिन्ह केलेलं आहे. आर अँड एस. आरच्या कडेचे अक्षर कोणते येणार? क्यू आर एस अँड आर एस पी. ओके. नाव आता पी एस साईड राहिली. एक साईड पी एस कॉमन साईड घेऊन आपण करतो ना सगळं. पी एस साईड. मग पी आहे आणि एस आहे म्हटल्यावर आपल्याला पी मध्ये लिहायला पाहिजे आणि एस मध्ये लिहायला पाहिजे. ओके. सो पी आणि एस मी मध्ये लिहिलेलं आहे. पीच्या अलीकडचे पलीकडचे अक्षर अँगल क्यू पी एस अँड अँगल पी एस आर. Here we complete the adjacent angles. Now opposite angles. बघा बरं अपोजिट अँगल्स किती येतील. बी केअरफुल. अपोजिट अँगल्स मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की नो कॉमन वर्टेक्स. आपल्याला नो कॉमन वर्टेक्स घ्यायचा आहे. वर्टेक्स कॉमन येणार नाही आहे. आणि अँगल्स देताना काय काळजी घ्यायची आहे? मध्ये लिहायचं आहे अल्फाबेट. समजा मी पहिल्यांदा अपोजिट वर्टेक्स घेतले. पी ला अपोजिट वर्टेक्स आर आहे. कधीही अँगल लिहिताना अँगलचं हे मिडलला आहे तो वर्टेक्स, म्हणून मी पी आणि आर मध्ये लिहून घेतलेत. आता पी पासून स्टार्ट होणारे उरलेले दोन लेटर्स. पी पासून जाणारे इकडं क्यू आणि एस. तर मी काय लिहिणार? अँगल क्यू पी एस. मग आर पासून निघणारे दोन बघा बरं. येस, लाईक दिस. अँगल क्यू आर एस. नाव सेकंड अँगल. आता दोन माझे सिलेक्ट करून झाले ना, पहिल्यांदा पी आणि आर. आता राहिलेत कोणते? क्यू अँड एस. मग मी लिहून टाकले अँगल क्यू अँड अँगल एस. ओके. आता अँगल क्यू आणि एस लिहिल्या नंतर मग मला उरलेले त्याच्यापासून निघणारे साईड लिहायचे आहेत. क्यू पासून निघाले दोन साईड, त्याच्यावरून लक्षात ठेवा आर क्यू पी किंवा पी क्यू आर. आणि एस पासून निघालेल्या पी एस आर. बघा बरोबर येते की नाही? These are the opposite angles. So here we complete the adjacent side, opposite side, adjacent angle and opposite angles. Now the next thing we are going to see. आता पुढची जी गोष्ट बघायची आपल्याला ती थोडी आणखी वेगळी आहे. ह्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपल्या मनानं नावं लिहून घ्यायची, सगळं लिहून घ्यायचं आणि मग आपल्या मनानं आपण लिहायला चालू करायचं की आपलं बरोबर येते का नाही ते बघायचं आहे. Now we are going to see the next point. अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे. See here. Again I am going to draw here one rectangle. But now आता आपल्याला बघायचं आहे that is the next concept, that is diagonal. See here. Spelling is there. Diagonal. बघा. Diagonals of quadrilateral. What is this diagonal? तर diagonal म्हणजे the line segment which is joining the opposite vertex. The line segment which joining the vertices of opposite angles of quadrilateral. म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगते. चला नाव काय बघा त्याचं. नाव आपण आता वेगळं देऊया बरं का. That is LMNO. आता अपोजिट वर्टेक्स कोणते बघा किंवा अपोजिट अँगल्स. आपल्याला अपोजिट अँगल्स माहित आहेत. हिअर इट इज अँगल L and N आर अपोजिट, समोरासमोरचे आहेत. If we join these two angles, the line segment joining the opposite angles vertex is a diagonal. So which is the diagonal here? चला मग diagonal कोणता आहे तो लिहूया. Here it is the diagonal, that is diagonal कोणता येणार आहे? LN. मी जे जॉईन केलं तेच नाव लिहायचं आहे LN. आता दुसरा पण आहे ना आपल्याला. that is opposite vertex joining second line, that is MO. So there are two diagonals in the figure. आपल्याला दोन डायगोनल आहेत फिगर मध्ये. एक LN आहे and another one that is diagonal OM or MO.
सो 2 डायगोनल्स मस्ट बी देअर. आता आपण हे सगळे प्रकार बघितले. ओके, नाव द नेक्स्ट वन दॅट इज क्वाड्रिलॅटरल. आपण एक पार्ट शिकलेला होता लास्ट टाइम, बघा आठवत असेल तर. लास्ट टाइम आपण शिकलेला होतो पार्ट दॅट इज द triangles are having 3 angles and sum of angles of these triangle is 180. बघा आठवत असेल तर in a triangle there are 3 sides and 3 angles. आणि आपण लास्ट इयर ते बघितलेलं होतं की सम ऑफ, बघा आठवत असेल तर, दॅट इज सम ऑफ angles of triangle is 180 डिग्री. आता ह्याचा काय संबंध आहे? ह्याचा संबंध आता आपल्या क्वाड्रिलॅटरलच्या अँगलशी आहे. मग त्याचाही वापर आपण करणार आहोत. सी हाऊ वी आर गोइंग टू यूज इट. त्याचा आपण वापर कसा करणार आहोत? सो हिअर वी आर गोइंग टू सी अगेन वन yes, quadrilateral. Now I am going to draw here square. See here, this is a square. What is the peculiarity of square? Square, all the 4 sides are equal. सगळ्या sides equal असतात. आणि दुसरी peculiarity, each angle is of 90 degree. बघा आठवते का की स्क्वेअरचा किंवा रेक्टँगलचा ईच अँगल हा 90 डिग्री असतो. सपोज इफ वी आर गिविंग द नेम टू धिस ट्रायंगल, सॉरी क्वाड्रिलॅटरल और स्क्वेअर, दॅट इज PQRS. So in that case, what is the measurement of each angle? 90 degree. If we add this angle, suppose angle P plus angle Q plus angle R plus angle S. What is the measurement? See, each is of 90 degree. 90 degree plus 90 degree plus 90 degree and plus 90 degree. So what is the measurement total? Here it comes 360 degree. Now, every time is it possible that is a quadrilateral, sum of angles of a quadrilateral is a 360? Yes. मी दुसरा एक काढते इथं बरं का क्वाड्रिलॅटरल, आणि मग तुम्हाला ते प्रूफ करून दाखवते. सी हिअर आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर वन क्वाड्रिलॅटरल. मी इथं ड्रॉ करते क्वाड्रिलॅटरल. सी कसं येणार आहे? हिअर इट इज वन साइड, देन अनदर साइड, देन थर्ड साइड अँड देन देयर इज अ फोर्थ साइड. आता हा काय रेक्टँगल नाही आहे, स्क्वेअर नाही आहे, असं आपण काही म्हणू शकत नाही आहे ना याला. But still I can tell that is the sum of angles of a quadrilateral is 360. Why is it so? See here, this quadrilateral I am going to give the name. Suppose here it is name given. One sec. Here it is name given, that is MPSC. If I join the opposite vertex from the M to S, there is a formation of 2 triangles. 2 triangles तयार होतात. Which are they? See here. One triangle is a PMS and another triangle is a MSC. आत्ताच आपण बघितलंय की ट्रायंगल्सच्या सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हिअर आर द 2 triangles. The first one is 180 degree, sum of angles of a triangle, and another is also 180 degree. Angles ची addition जी येते ती किती येते? Triangles ची 180. So 180 plus 180? Yes, it's a 360. So this is the another concept where given the sum of measures of 4 angles of a quadrilateral is 360. Now the another figure. आता आपण आतापर्यंत बघितलंय that is all about the quadrilateral. Quadrilateral means what? 4 sides, 4 angles. Triangle means what? 3 sides, 3 angle. This is the triangle. We have just studied about this. आता आपण बघितलेलं आहे की हा 3 sides आहेत आणि 3 आहेत म्हणून आपण त्याला ट्रायंगल म्हटलं. त्याचं नाव वेगळं आहे. If it is having, now see here, if it is having the 4 sides and 4 angle, then it is called as, तर त्याला काय म्हणतात? It is called as the quadrilateral. But now, if I just gain here
अनादर फिगर, जर असं मला वाटलं की अजून एक फिगर घ्यायची आहे मला, where we are getting how many sides are here? Just count that sides. How many sides? 1, 2, 3, 4, 5 sides are there. So what it must be called? त्याला काय म्हटलं जातं? The name of this figure is called as the pentagon. Penta is the word related to the 5. So it's a pentagon. Okay. Now the next one. जर असं असेल तर पुढे काहीतरी वेगळं असणार आहे. And that is one is here. That is one is here. It is a how many sides? 1, 2, 3, 4, 5, 6. So it is called as the hexagon. It is called as the hexagon. Now, आता हे झालं about the 6 sides. Now, what about 7 sides? Yes, we can get that also. 7 sides also. So, how we are going to 7 sides? See here. That is 1. Then here it is 2. Then here it is 3. Here it is 4. Sorry, 4. Then here it is 5. Here it is 6. And lastly here it is 7. 7 sides are there. See here. So this is called as the heptagon. 7 sides. It is called as the heptagon. Now the next one, where it is having the 8 sides. See here. 1, 2, 3, 4, 5, 6. Sorry. Yeah. 5, 6 जरा मोठ्या काढते मी. And ह्या सुद्धा मोठ्या काढते. Okay. And now we are joining this 7 and 8. So here the 8 sides are total there. छोटे छोटे आलेल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. But this is called as the octagon. It is called as the octagon. हे शेवटी तुम्हाला दिसते का सगळीकडे बघा, पॉलिगॉन, पेंटागॉन पासून पुढे on. Many sides. If the many sides are there, then the figure is known as the polygon. आता हा जो पॉली हा शब्द आहे तो आपल्याला नंबर ऑफ साइड्स ने रिप्लेस करायचा आहे. If it is 5 sides, then it is a pentagon. If it is 6 sides, then it is a hexagon. If it is having the 7 sides, then it is called as a heptagon. If it is having the 8 sides, then it is a octagon, and so on. So now you are going to see. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण जास्त साइड्स असेल त्याप्रमाणे त्याची नावं बदलतो. आणि आपण 4 इथं मुख्य गोष्टी शिकलो. दॅट इज ॲडजसंट साइड, ॲडजसंट अँगल, अपोजिट साइड, अपोजिट अँगल, डायगोनल, अँड सम ऑफ मेजर ऑफ एंगल्स ऑफ ए 4 angles of a quadrilateral is 360 degree. So here we complete our main point. Now in the next video we are going to solve the practice set 37 and 38 which are the last from this topic. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.